की जिथे मुंबईला, ठाण्याला, शहरातल्या लोकांसाठी धरणं बांधली गेली, त्या धरणाचं पाणी शहरातली लोक अगदी सहज, आरामात आणि स्वतःचा हक्क असल्यासारखे वापरतात. जर एक दिवस नगरपालिकेचं पाणी आलं नाही तर त्याच्यावरून व्हॉट्सअपवरती तावातावाने चर्चा करतात, वर्तमानपत्रामध्ये पत्र पाठवतात की शहर नियोजन फसलेलं आहे, आम्हाला पाणी मिळत नाही. पण तुम्हाला पाणी ज्यांनी दिलेलं आहे त्या लोकांना पाणी मिळतं आहे का, याची चौकशी आपण कधी केली होती का? ती चौकशी करूनच ते थांबले नाहीत, तर त्या लोकांना पाणी मिळण्यासाठी काय करायला हवं याचे उपाय त्यांनी शोधले. आणि गेल्या 8 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या जलसंधारणामध्ये एक अफाट काम त्यांनी करून दाखवलं. 8 वर्ष हे संस्थेचं वय आहे. 83 वर्ष हे तेव्हाचं संस्थापकांचं वय होतं. आणि 83 वर्षाचा माणूस जेव्हा एखादी संस्था उभी करतो तेव्हा त्याच्या आयुष्यातल्या 80 वर्षांचा अनुभव त्या संस्थेच्या पाठीशी असतो. आणि म्हणून 8 वर्षात ते अशक्य काम केलं की ज्याची नोंद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये घ्यावी लागली आणि त्यांना अभिमानाने सांगता आलं की आमच्या महाराष्ट्रात असा एक पाणीवाला काका आहे. त्यांच्या सत्काराचा फार सुंदर आणि नेटका कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मकरंद मुळे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अभिजित सर हे दोघंही माझ्यापेक्षा अनुभवी, ज्येष्ठ आणि हुशार आहेत. त्यामुळे त्यांनी चतुराईने सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. कारण त्यांना कल्पना होती त्यांना दिलेल्या नेमक्या वेळामध्ये भागवत काकांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे त्यांनी चतुराईने ते माझ्या खांद्यावरती टाकलेलं आहे. आणि माझी पंचायत अशी आहे की महाराष्ट्र सेवा संघाने मला समुद्राच्या शेजारी बसवलं आहे आणि हातामध्ये एक वाटी दिली आहे आणि सांगितलं की बघ भाऊ, तुला काय उपसता येतो काय वाटीने समुद्र, तो बघ म्हणून. तर तो प्रयत्न मी करणार आहे आता भागवत काकांशी गप्पा मारताना. भागवत काका, वसुंधरा संजीवनी मंडळ ही संस्था तुम्ही स्थापन केलीत 8 वर्षांपूर्वी. मुळात ही संस्था स्थापन करण्यामागची घटना काय होती? तुम्हाला का वाटलं ही संस्था सुरू करावी? फार चांगला प्रश्न आहे. विद्याभारती या नावाची संस्था आहे. त्यांनी मला शहापूर मुरबाड तालुक्यात काही शिक्षकांची प्रशिक्षण, मोटिवेशनल लेक्चर याच्याकरता बोलावलं होतं. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन व्हॉलंटरी ते करत होतं. आणि डोळे कान उघडे असतात तसं मनही उघडं असेल तर बाकीच्यांना दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी मला दिसतात. एकदा असं गाडीतनं चालवतो, माझ्यावर कोणतरी होतं, त्यांनी गाडी उभी केली. समोरून महिलांचा एक तांडा 6-7 वर्षाच्या आपल्या छोटुलीपासून 60 वर्षाच्या आजीपर्यंत 20 जणी होत्या. प्रश्न विचारले गेले, त्याची उत्तर विचारल्या, फोटो काढले, कारण हल्ली फोटो काही होतच नाही. आणि निघणार ते तेव्हा एका माऊली हा शब्द योग्य आहे, प्रश्न विचारला. हे सगळे प्रश्न फोटो काढले. आमच्या डोक्यावरचे हांडे जाण्यासाठी काही करणार आहात का? मी त्या दिवशी संवेदनशील असल्यामुळे झोपू शकलो नाही. माझी आई, माझी बहीण, माझी पत्नी, माझी मुलगी सगळ्यांच्या डोक्यावर हांडे आणि चेहऱ्यावरचे कष्ट दिसायला लागले. आणि लक्षात असं या बायका कष्ट चेहऱ्यावरती न दाखवता ते सगळं करतायत. असं वाटलं जिथून रोज कोट्यावधी लिटर पाणी आपल्या सगळ्या जणांना मिळतं तिथे जर हजारो बायका डोक्यावर हंडी करून फिरत असतील तर आपण कशाला करतो? आणि त्याच्यात वसुंधरा संजीवनी मंडळाचा जन्म झाला. वेदना जेव्हा संवेदनेत रूपांतर होतंय त्याच्यातून प्रचंड मोठी निर्मिती होते. याचे फार चांगलं उदाहरण आहे. मी कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट HR, कॉर्पोरेट सिव्हिल इंजिनियर, अशी सगळी कॉर्पोरेट फायनान्स मॅनेजर, अशी सगळी माणसं माझ्या संपर्कात होती. अशा सगळ्यांना एकत्र केलं, त्यांच्यासमोर एकत्र उभं केलं आणि एक संस्था जन्माला घालायचा निर्णय झाला. मी फक्त निमित्त मात्र आहे. या सगळ्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमातून 8 वर्षामध्ये अभूतपूर्व यश मिळवण्यात आम्हाला धन्यवाद. काका आता म्हणाले की वेदनेतून संवेदना हा महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपलं रामायण जे आर्षकाव्य आहे, महाकाव्य आहे, त्याचा आरंभ अशाच संवेदनेतून झालेला आहे की क्रौंच पक्षाचा वध बघून एक ऋषी शोकाकुल झाला आणि त्याने त्या शापवाणी जी उच्चारली ते पहिलं काव्य होतं. तर वेदनेतून संवेदना अशी प्रकट होते. काकांच्या मनामध्ये ती संवेदना उमटली ती समाजकार्याच्या रूपाने.
त्यामुळे काकांनी उभं केलेलं काम हे रामायण किंवा महाभारताच्या महाकाव्यांच्या इतकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच तोलाचं आहे, कारण त्यातून आज पुढच्या समाजाला दिशा मिळणार आहे. शतकानुशतकं आपण हे महाकाव्य वाचतो आणि त्यातून आदर्श शोधतो. आज असे आदर्श आपल्या समोर आहेत. ऋषींच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत की दधीची ऋषीने आपल्या स्वतःच्या अस्थींनी हे शस्त्र तयार केलं आणि असुरांचा वध केला. भगीरथाने गंगा जमिनीवरती आणली. आनंद भागवतांसारखा गृहस्थ जमिनीत असलेली गंगा शाबूत राहावी, पुढच्या पिढ्यांना मिळावी आणि ती वाहत राहावी यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने एक नवं महाकाव्य लिहिलं जात असतं जे आजच्या काळातलं असतं. हे सगळं काम तुम्ही सुरू केलं तर पहिला प्रकल्प काय होता वसुंधरा संजीवनी मंडळाचा? पहिला प्रोजेक्ट काय केला? खरं म्हटलं तर संस्था जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याला दाखवायला काही नसतं, आणि दाखवायला काही नसेल तर कोणी पैसे देत होत. चमत्कार केल्यावरती नमस्कार लोक करतात, पण चमत्कार दाखवण्याकरता काहीतरी करायला लागतात. पेंढरी वाघाची वाडी म्हणून मुरबाड तालुक्याचं उत्तर टोक, तिथे मला निवडलं. डोक्यात भांडे घेऊन बायका फिरत होत्या. अल्प भूधारकांची संख्या मोठी, भूमिहीन शेतमजुरांची संख्या जास्ती, आणि दारिद्र्य, कुपोषण सगळं दिसत होतं. त्या गावातल्या लोकांना एकत्र करून बैठक घेतली. त्यांनी सांगितलं आम्ही पैसे नाही देऊ शकत, आम्ही श्रम देऊ. आणि 28 दिवसामध्ये 30 वधाई बंधारे बांधण्याचा पराक्रम त्या गावाने केला. प्रेरणा तुम्ही दिलीत ना माणसाला, तर माणसांमध्ये प्रचंड कार्यशक्ती असते. ती कार्यशक्ती कुठेतरी जागी करायला लागते, एकत्र करायला लागते. आज कलेक्टर आणि सीईओ त्या गावाची भेट घ्यायला गेले आणि त्यांचं कौतुक त्यांनी केलं, आणि ही आणखी पुढची प्रेरणा ठरली. त्यांनी सिद्ध केलं वसुंधराचं एक मूलभूत तत्व आहे की असे झाले तर ती खाटल्यावरती अशा लोकांकरता आम्ही काय करत नाही. कारण ही सबसिडी ती सबसिडी हे फुकट ते फुकट याच्यातनं आम्ही नादान माणसं तयार करतो, नालायकी निर्माण करतो. त्याला हात पाय काढवायला सगळं दिलेलं आहे. त्याला परिश्रम करायला तुम्ही प्रवृत्त करा, आणि त्याला सबका साथ सबका विकास म्हणतात त्याच्यावरती मला विश्वास आहे. आणि म्हणून लोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग या माध्यमातूनच या संस्थेची सुरुवात झाली, आणि हे प्रिन्सिपल आम्ही शेवटपर्यंत पाळत राहू. तेव्हा कामं उभं राहिल्यानंतर मग पैसा यायला सुरुवात झाली, पण सुरुवात जी झाली ती बिन पैशाची. म्हणजे माझ्या मनात ओळखीच्या इंजिनियर्स कडनं सिमेंटच्या भरिका गोणी फक्त आम्ही तिकडे नेला, एवढाच आमचा खर्च, आणि बाकी सगळं त्या गावातल्या लोकांनी पराक्रम केला, आणि त्याच्यात संस्थेला सुरुवात झाली. एक छोटा बंधारा बांधून या संस्थेने सुरुवात केली, आणि गेल्या 8 वर्षांमधली त्यांची कामगिरी बघितली तर त्यांनी 148 जलसंधारण प्रकल्प पूर्ण केलेले आहेत, ज्याच्यामधून 72 कोटी लिटर अतिरिक्त जलसाठा निर्माण झालेला आहे. ठाणे शहराला रोजचा पाणी पुरवठा होतो तो साधारण 40-50 कोटी लिटर पाण्याच्या इतका होतो. त्याच्यापेक्षा जास्त जलसाठा ग्रामीण भागामध्ये नव्याने निर्माण करणं, जास्तीचा निर्माण करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट होती. त्याच्या जोडीला त्यांनी 47,000पेक्षा जास्त झाडांची लागवड केलेली आहे. 400 एकर जमीन ओलिताखाली आली. तर 400 एकर जमीन ओलिताखाली आली हे ऐकायला खूप छान वाटतं, पण त्याचे खूप विविधांगी परिणाम आहेत. नुसती जमीन ओलिताखाली आली नाही आहे, त्यामुळे त्या कुटुंबांना त्यांच्याच गावामध्ये स्थानिक पातळीवर रोजगार मिळालेला आहे. तो रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्या जगण्याला स्थैर्य आलेलं आहे, आणि त्यातून त्यांचं स्थलांतर थांबलेलं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण जेव्हा म्हणतो शहरावरती लोंढे वाढतात आणि गावातली लोक येतात शहराकडे आणि मग कुठेही राहतात, काही करतात, हौस नसते त्यांना हे करायची. त्या नाईलाजापोटी येतात, कारण त्यांना त्यांच्या गावामध्ये रोजगार उपलब्ध होत नसतो, त्यांना त्यांच्या गावामध्ये स्वतःची जमीन असून शेती करायला पाणी मिळत नसतं, म्हणून ते येत असतात. आणि जेव्हा एखादी वसुंधरा संजीवनासारखी संस्था उभी राहते आणि या पद्धतीचं काम सुरू करते, तेव्हा हा परिणाम गावापासून शहरापर्यंत जाणार असतो. त्यामुळे हे काम जे आहे ते केवळ एकाच पातळीवरचं नाही आहे, त्याचे विविध परिणाम आहेत, त्याचे विविध पैलू आहेत, आणि मुळात हे काम सुरू करणाऱ्या संस्थेची संरचना पण वेगळी आहे. म्हणजे ज्या संस्थेला आज आपण सत्कार केला, सन्मान दिला, त्या वसुंधरा संजीवनी मंडळ या संस्थेची घटना काहीतरी वेगळी आहे, इतर संस्थांसारखी नाही आहे. त्याचं वेगळेपण काय ते सांगा ना जरा. सांगतो. मी स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर होतो.
त्यामुळे एखादी संस्था जन्माला घालायची तर काय काय करावं लागतं मला माहिती होतं. त्यामुळे विजन, मिशन, गोल्स, रोडमॅप टू सक्सेस, व्हॅल्यूज हे सगळं अतिशय सुस्पष्ट होतं. त्याच्या आधारे घटना तयार केली. दुसरी एक निश्चित अशी गोष्ट केली गेली की त्याला ट्रस्ट ऍक्ट खालती किंवा सोसायटी ऍक्ट खालती अनेक एनजीओ रजिस्टर आहेत आणि अनेकदा त्याच्यातल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या बनतात. कोणीतरी असतो जन्माला जातो, मरेपर्यंत अध्यक्ष असतो. मी असं उचित पदाधिकारी नाही, फक्त जन्माला आहे. मी डायरेक्टर नाही, मी काही नाही तिथे. आणि या पद्धतीने मग सुरुवात झाली आणि ही सगळी जीवनामध्ये आपल्या आपल्या क्षेत्रात उच्च स्तरावरती पोहोचलेली सगळी माणसं असल्यामुळे ज्याला प्रोफेशनलिझम म्हणतात, मेटाबॉलिक प्लॅनिंग असं म्हणतात, कॉस्ट इफेक्टिव्हनेस म्हणतात, या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून आमच्या संस्थेमध्ये आहेत. म्हणजे मी असं म्हणेन की आम्ही सुरुवातीला साधारणपणे तुम्ही 20 रुपयाला एक बाटली पाण्याची खरेदी करता. आम्ही सुरुवात केली पाण्याचे साठे तयार करायला तेव्हा साधारणपणे 24 पैसे पर लिटर आम्हाला त्रास खर्च येत होता. आज तो म्हणजे 8 ते 10 पैशापर्यंत खालती आणलेला आहे. 8 ते 10 पैशामध्ये आम्ही 1 लिटर पाणी उभं करतो आणि ते एकदा उभं करत नाही, तुमच्या काही पिढ्या करतात. म्हणजे एक बाटली घेतात तेव्हा तुम्ही एकदाच खर्च करतात. इथे जो पाण्याचा साठा तयार होतो तो तुमच्या काही जनरेशन्स करता असतो. इथे एका गोष्टीचा मी उल्लेख करतो. मगाशी ग्राउंड वॉटर टेबल बद्दलचा एक विषय निघाला होता. शेगड्यास वगैरे बांधले जातात, दोन्ही त्याच्या बाजूला शेती होते, दुबार तिबार शेती होते, शेतकरी संपन्न होतो, दरवेळी उत्पन्न वाढतं, हजारो लोकांचं मायग्रेशन 30-40-50 किलोमीटरचं बंद होतं, गावातल्या गावात रोजगार तयार होतो. याचा आणखी एक परिणाम म्हणून शाळांचं ड्रॉपआउट कमी होतं. कसं ते बघा, आई वडील सूर्योदयापूर्वी निघाले आणि सूर्यास्तानंतर आले तर घरातल्या म्हातारवांची कोणी काळजी घेत नाही आणि मग 3 वर्षाच्या धाकट्या भावाला 8 वर्षाची बहीण सांभाळते त्यामुळे ती शाळेत येतात नाही. त्यामुळे एक समस्येची यादी माझ्याकडे समोर आहे. एक फक्त पाणी नाही आहे का तिकडे 16 समस्या मी माहिती काढल्या होत्या त्यावर. आणि या सगळ्याचं उत्तर होतं पाण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. मला एक प्रतिचे डॉक्टर म्हणाले तेव्हा एकदा सरकारचं का मग कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं. मी असं म्हणतोय की अंधार अंधार म्हणून ओरडण्यापेक्षा ही कोणाची जबाबदारी आहे म्हणण्यापेक्षा मला काय करता येईल असा मी विचार केला. सगळे सहकारी तयार झाले. या सगळ्या सहकार्याच्या आधारे हे फार मोठं परिवर्तन एका अर्थाने अल्पकाळात आलंय. पुढच्या काळामध्ये तर आम्ही मल्टिप्लिकेशनची वाढतो, बेरजेची वाढ आणि जॉमेट्रिकल प्रपोर्शनची वाढ. मला असं वाटतं आमच्या पहिल्या वर्षापासून आम्ही जॉमेट्रिकल प्रपोर्शनची वाढतो आणि यंदा सुद्धा मला तशी आशा आहे की आम्ही जॉमेट्रिकल प्रपोर्शनची वाढू. आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाण्याआधी परत एकदा मी तुम्हाला माझ्या मागच्या प्रश्नाकडे नेतो की तुमची जी घटना आहे ना संस्थेची घटना जी आहे त्या घटनेत एक नियम आहे. तो काय नियम आहे? ही नॉन प्रॉफिट मेकिंग नॉट फॉर प्रॉफिट अशी रजिस्ट्रेशन असलेली सेक्शन 1 खालची संस्था आहे. याच्यामध्ये कोणी डायरेक्टर सोडा, कोणी मेंबर सुद्धा डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली बेनिफिशियरी असू शकत नाही. आणि त्यामुळे इथे आलेला प्रत्येक रुपया हा प्रत्यक्ष कामावरती खर्च होतो. तो इकडे तिकडे डायरेक्टर व्हायची अट काय असते? लोकांची विश्वासार्हता निर्माण करण्याकरता सेक्शन 1 खालची संस्था असणे हे फार महत्त्वाचे. डायरेक्टर व्हायची अट काय आहे तुमची? डायरेक्टर व्हायची अट काय? डायरेक्टर बोर्डावर मला यायचं असेल तर येता येईल का? अच्छा, पहिले डायरेक्टर बोर्ड हे सगळे नवीन होते, मेंबर झाले. पण आम्ही जी घटना बनवली त्याच्यात एक अशी व्यवस्था केली की किमान 1 वर्ष जो मेंबर आहे काहीतरी कामाला लागलाय अशा माणसाला डायरेक्टर बोर्डावरती येता येतं. दुसरी एक गोष्ट आम्ही अशी केली की आमच्या एक प्रोव्हिजन अशी आहे की 3 वर्षाच्या 2 टर्म पूर्ण झाल्या की ते डायरेक्टर ऑटोमॅटिकली रिटायर होतात आणि सल्लागार मंडळात जातात. आणि नवीन फ्रेश येत राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही संस्थेकरता. आणि अनेक संस्थांमध्ये फ्रेश ब्लड येत नाही कारण पहिल्या गोष्टीला रिकामेच होत नाही. संस्थेने तरतूद अशी आहे की फ्रेश ब्लड येत राहील. आणखी एक वैशिष्ट्य सांगतो, आमचे रिटायर झालेले सगळे डायरेक्टर आज जे सल्लागार मंडळात आहेत ते आजही भरपूर काम करतात.
संस्थेशी संबंध तुटला नाही. माझं मी 16 संस्थात काम केलेली आहे. माझा अनुभव असा आहे, कार्यक्रमावर माणूस गेला की संस्था सोडून देतो, कदाचित पुढच्या एजंटमध्ये तो अडचणीत राहतो. माझ्याकडे असं नाही की सगळी माणसं आजही भरपूर काम करतात. संस्थेचं संस्थान होऊ नये याची काळजी घेतल्यामुळे संस्थेच्या नावामध्ये जी संजीवनी आहे ना, ती संस्थेच्या कामामध्ये दिसत राहणार आहे. आणि अनेक संस्थांना जो प्रश्न पडतो की नवीन माणसं येत नाहीत आमच्याकडे, तर नवीन माणसं येण्यासाठी तुम्ही वाव द्यायला पाहिजे, तो या संस्थेच्या घटनेमध्ये दिलेला आहे. त्यामुळे मगाशी जसं आवाहन केलं गेलं की अर्थसहाय्य ही या संस्थेची गरज आहे, तशीच मॅनपॉवर ही पण या संस्थेची गरज आहे. त्याच्यामुळे तुमच्यातले जे उपस्थित या संस्थेला तुमचा वेळ देऊ शकत असतील, त्यांनी त्या दृष्टीने आवश्यक कार्यकर्ता म्हणून सुरुवात करावी. संस्थेला जे आवश्यक असलेलं नवीन मनुष्यबळ आहे ते तुमच्याकडूनच मिळणार आहे. इतक्या काटेकोरपणे विचार करून घटना केलेली आहे, काम करतेत आणि त्यासाठी सगळेजण एकत्र काम करतेत. त्याचा परिणाम काय असू शकतो, तर कॉर्पोरेट्सकडून मदत घेतलीच जाते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून फंड्स मिळतात. ते कसे मिळतात, काय मिळतात, इथे फडणीस सर आहेत, त्यांनाही माहिती आहे, बाकी सगळ्यांना माहिती आहे. ते लाभार्थी कोण असतात आणि काय केलं जातं हेही माहिती आहे. पण एखादी जेव्हा वसुंधरा संजीवनी मंडळसारखी संस्था काम करायला लागते, तेव्हा तिला टाटापासून महेंद्रपर्यंतच्या अनेक कॉर्पोरेट्स आपणच मदत करायला पुढे येतात. इतक्यावरच ती गोष्ट थांबत नाही, तर काही काळापूर्वी महेंद्र या कंपनीने वसुंधरा संजीवनी मंडळच्या लोकांना बोलवून एक विशेष त्यांना अवॉर्ड दिलं. कुठलं अवॉर्ड होतं ते, तर बेस्ट CSR पार्टनर. ते आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या इतिहासात जेवढ्या संस्थांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून फंडिंग केलेलं होतं, त्यातली सगळ्यात सर्वोत्कृष्ट आणि सर्वात लायक संस्था कुठली, तर वसुंधरा संजीवनी मंडळ. त्यामुळे हा संस्थेचा मानबिंदू आहे. काकांना किंवा संस्थेला मुलाखतीच्या आधी आमच्या जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा ते म्हणाले साधारण 30-35 पुरस्कार मिळालेत रे, आता आणखी किती मिळायला हवेत. म्हणजे आणखी किती मिळायला हवेत हा प्रश्नापेक्षा असे पुरस्कार का मिळत जातात, तर संस्था त्या पद्धतीने उभी केली जाते. पण संस्था उभी करणं हे खूप कठीण असतं. आणि जेव्हा शहरातला एखादा माणूस गावाकडच्या लोकांना जाऊन सांगायला लागतो की तुमच्या गावात पाणी यावं म्हणून मी प्रयत्न करणार आहे, तर त्या गावातल्यांचा बघायचा दृष्टिकोन हा बाहेरचा आहे, हा आपल्याला काय मदत करणार, याचा काय उपयोग होणार. तर तुम्हाला सुरुवातीच्या काळात असे काही विरोधाचे अनुभव आले का, गावकऱ्यांचा त्रास झाला किंवा कोणी नकारच दिला, असं काही झालं का? चांगला प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, कोणतंही चांगलं काम असेल ना तर त्याच्यामध्ये अडचणी अमकं तमकं हे सगळे प्रश्न समस्या हे सगळ्या गोष्टी राहतात. बघा, एक आपला इतिहास असं सांगतो की ज्या श्रीकृष्णाने जगाला गीता दिली ना त्याचा जन्म जेलखान्यात झाला. याच्यात तर खूप समजण्यासारखं आहे. आमच्या जन्माच्या नंतरचा काही काळ आम्हाला या गोष्टीवरती खूप काम करावं लागतं. मी सध्याचा प्रकरण राहिल्यामुळे ग्रामीण भागात फिरलो होतो. ग्रामीण भागातलं मानसशास्त्र मला माहिती आहे, तिथे असलेली राजकारण मला माहिती आहे, आपसामध्ये जे काही असतं ना ते सगळं मला चांगलं माहिती आहे. त्याचा मला खूप चांगला उपयोग झाला. आणि गावात गेल्यावर नेमकं कोणत्या लोकांना हाताशी धरायचं याचं एक थोडंसं जजमेंट मला त्यावेळेला आलं. आणि म्हणून सर्वेशा विरोधेन पद्धतीने आम्ही वाढू शकलो. आणि काही ठिकाणी तर असं झालं की स्वतः आमची संस्था तर टोटली नॉन पॉलिटिकल आयडेंटिटी आहे, पण त्याचा एक फायदा असा झाला की सर्व पक्षांच्या एखाद्या ग्रामपंचायतीत सरपंचापासून आमदारापर्यंत सर्व पक्षांच्या लोकांशी मी चांगले संबंध ठेवले. आणि म्हणून तुमचं जसं देवळामध्ये जाताना तुम्ही पादत्राणं बाहेर काढताना तसं मी सांगतो तुमचा झेंडा तुमची विचारसरणी बाहेर ठेवा, आपण सगळ्या गावाचा उद्धार करण्याकरता एकत्र लावा. आणि म्हणून करता मग त्या पद्धतीने सुरू झालं. काही ठिकाणी अडचणी येतात. आम्ही याच्या कोरोनापूर्वी कर्णपुरा म्हणून एक नदी आहे, तिच्या पुनरुज्जीवनावरती काही काम केलं. 35,000 किलोमीटर गाळ काढला. त्याच्यानंतर तिथल्या एका फार मोठ्या कंपनी सगळं आर्थिक सहकार्य केलं, नियोजन, त्याचं एक्झिक्युशन, त्याचं रेकॉर्ड कीपिंग सगळं आम्ही केलं. ते काम चालू असताना एक पत्रकार मोटरसायकलवरती आला, त्याने पाहिलं, फोटो बिटो काढायला लागला. मग आरडाओरडा केला त्याने की मी आता पोलीस कंप्लेंट करतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी वृत्तपत्रात छापतो, मी सगळं बेकायदेशीर काम करताय वगैरे वगैरे, तुम्ही रेती तोडून नेताय इत्यादी. मी कोणाशी तरी बोलतो, त्याला लोक समजून सांगितलं, तुला ऐकायलाच तयार नव्हता. मग मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हटलं की बघा, या माझ्या मोबाईलमध्ये
कलेक्टरचा नंबर मी कलेक्टरचा नंबर लावून देऊ का तुम्हाला ती तक्रार करायची तुम्ही काय करा तुम्हाला एखादा पोलीस इन्स्पेक्टरशी पाहिजे आहे का किंवा सीपीशी तुम्हाला कमिशनशी बोलायचं आहे का कमिशनचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहे मी लावून देतो तुम्ही असं एक 3-4 गोष्टी म्हटल्यावर तरी टिक मारल्यानंतर सगळं सांगतो तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने हाताळावं लागतं. दुसऱ्या एका ठिकाणी नारळ फोडायचा कार्यक्रम होता. कार्यक्रम म्हणजे काम सुरू होणार आणि एक जणाला ही माझी जागा आणि काही करू देणार. आता आमची सगळी माणसं एकदम काय करायचं काय मशिनरी तिथे येऊन पोचलेली आहे. मी त्याला हाताला धरून बाहेर घेऊन गेलो आणखी त्यांना म्हटलं इकडे सुरू करतो तुमचा कार्यक्रम सुरू करा. 10 मिनिटं मी त्याच्याशी बोललो. तुमच्या माहितीला सांगतो मशिनरी तिथे होती तोपर्यंत मशिनरीचा ऑपरेटर खाणं पिणं जेवण खाणं सगळं खूप तेव्हा तुम्ही असं आहे की याला विनिंग ओव्हर द पर्सन विनिंग ओव्हर द सिच्युएशन ही गोष्ट फार महत्वाची. अडचणी येणार विरोध होणार गैरसमज असणार पण तुम्ही जर त्या माणसाला योग्य त्या पद्धतीने हाताळलं बरं का तर सगळ्या समस्या सुटतात. माझं स्वतःचं मी कॉर्पोरेट ट्रेनर असताना मला सांगणं असायचं की नो लॉस विदाउट की 2 तरी असतातच की तेव्हा कुठची समस्या अशी नाही त्याला उत्तर प्रत्येक समस्याला काहीतरी उत्तर असतं. समस्या म्हणून तुम्ही बघितलं ना की अडकून पडलं किल्ली शोधा समस्या म्हणून कपडा लावायचं काही कारण किल्ली शोधली की कोण नाही. तुम्ही एक महिलांचा किस्सा सांगितला होता महिलांसमोर भाषण केलं तो ते गाव कुठलं तो काय किस्सा होता. काय माझा इथे बसलेल्या महिलांकडचं सांगायला हरकत नाही. मला पुरुषांपेक्षा महिलांवरती जास्त विश्वास आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला काय म्हणून घ्यायला काय खेवार म्हणून घ्या त्या ठिकाणी आम्ही एक देशाकरता पत्रदर्शी प्रकल्प केला. आणखी एका फार मोठ्या हायड्रोलॉजिस्टनी त्याचं सगळं ड्रोन सर्वे आणखी सगळं नियोजन एक्झिक्युशन सगळं केलं. सरकारने आम्हाला पैसे दिले कॉर्पोरेटने आम्हाला पैसे दिले गावासकट पैसे उभं करणं आम्हाला होतं. तर लोकांचा सहभाग घेण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाही तो ओनरशिप तयार होत नाही. अशी फुकट केलेली कामं असतात ना ती वाया जाऊ शकतात. सरकारचं ते ठोडं आहे आणि म्हणून करता म्हणतो होतो पण फार कोणी पैसे देत नव्हतो. योगा वगैरे मागील गणेशोत्सव आला होता. मला सांगितलं त्या महिलांसमोर तुम्ही बोलाल का म्हटलं जरूर बोलेल. आणि त्या महिलांसमोर बोलताना मी त्यांना आवाहन केलं आणि मला नंतर रिपोर्ट आले घराघरातल्या बायकांनी आपल्या नवऱ्यानं सांगितलं की तुम्ही 10,000 रुपये द्या तुम्ही 5,000 रुपये द्या नाही दिलं तर मी माझे सोडून देऊन तुमचं पैसे देईन तुम्हाला. असं घरात पैसे आल्यावर सोपं नसतं ना पुरुषांना. घरात बाकी भरायला लागतात म्हणजे मला लक्षात येत काय आपल्याला काहीतरी चुकलेलं आहे. तर ही सगळी मानवी सायकॉलॉजी जी आहे त्याचा आपण उपयोग करून घेतला आणि त्या गावातल्या महिलांनी आपल्या अहोंना पैसे द्यायला प्रवृत्त केले. शहरातून गावाकडे गेलात तुम्ही शहरातले होतात तर गावकऱ्याने असं त्याच्यावरून तुम्हाला कधी अडवलं नाही का की तुम्हाला काय कळतंय मातीतलं आणि पाण्यातलं तर आम्हाला तुम्ही काय करणार आम्हाला. छान प्रश्न आहे. ज्या गावात तुम्ही उदाहरण केलं सुरुवात त्याच्यावर वाघाची वाडी पेंढरी केलं तिच्या मंदिरामध्ये मी सभा घेत असते. गावकऱ्यांशी संवाद ही फार महत्वाची गोष्ट आहे. तिथे भाषण नसायचं तो संवाद असायचा. भाषण ऐकणं आणि संवाद त्यांनाही बोलतं करणं त्यांना संधी देणं हे फार महत्वाचं असतं. एकदा अशी बैठक चालू असताना एक माणूस आला ताड खुर्ची म्हणजे 4-5 खुर्च्या होत्या आणि बाकी सगळे खालतीच बसले होते. त्यांनी एकाला उठवलं आणि तो खुर्चीत बसला. त्याच्या बसण्याची स्टाईल जी अशी होती ना मी कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळे मला बॉडी लँग्वेज सगळी कळायची. मला असं लक्षात आलं काहीतरी गडबड आहे आणि तो एकदम उभा राहिला. ओळीने 5-6 प्रश्न विचारले. तुम्ही ब्राह्मण आहात का? तुम्ही कधी शेती केली होती का? तुम्ही कधी उदर फावडा हातात घेतलाय का? 1, 2, 3, 4 धाडा प्रश्न विचारले. शांतपणे ऐकून घेतले. शांतपणे ऐकल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हटलं मी ब्राह्मण आहे खरं आहे पण मी कुठे ठरवलं मी ब्राह्मणाच्या घरात जन्माला यायचं. मला सांगा तुम्ही ठरवलं का कुंभाच्या घरात जन्माला यायचं. ते ठरवलं आपला वेगळाच आहे ना कशाबरोबर त्याच्याबद्दल चर्चा करायची काही बोलताच येईल त्याला. मग म्हटलं कुदळ फावडा म्हटलं तुमच्या सकाळी मी येतो तुमच्या गतीने मला नाही काम करता येतं
पण पुन्हा थोडं मी नक्की हातात घेऊ शकतो. तुम्ही 40 वर्षाचा आहे, तुम्ही 90 वर्षाचा आहे. आणि मग असं करत करत त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर झाल्यावरती तो उठला आणि निघून गेला. तो निघून गेल्यावरती तो जरा लांब गेल्यावरती सगळ्या लोकांनी टाळ्या घातल्या. तर मी म्हटलं अरे टाळ्या कशाला वाजवला? नाही म्हणजे कोणत्याही सभेमध्ये तुम्ही बोलून अशी काहीतरी वेळेवाटी प्रश्न विचारतो, तुम्ही सभाच निघून जाते. तर मी म्हटलं की मी रिॲक्ट झालो. तेव्हा रिॲक्ट तुम्ही झालात ना नाही का, तुम्ही ज्याला ऍक्ट होणं प्रोॲक्ट होणं ना, ती हाऊ टू हँडल दॅट पर्टिक्युलर पर्सन और दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन, त्याच्यावरती ते सगळं अवलंबून राहतं. त्यानंतर त्या गावामध्ये आम्ही अनेक 2 चेकडाम बांधले, तलावाचा गाळ उंचा केला. आज ते एक संपन्न गाव म्हणून आज आणखीन एक सांगतो, मी काही त्यांच्या बैठका घेतल्या आणि आर पाटलांच्या नावाने आपल्याला 10 लाखाचा पुरस्कार त्या गावाला मिळालेला आहे. फार मोठी गोष्ट आहे. काका हे सगळे त्यांचे अनुभव सांगत असताना आपल्या सगळ्यांची ती गोष्ट लक्षात आली असेल की ते कॉर्पोरेट ट्रेनिंग करत होते याचा सतत उल्लेख करतात. अतिशय उत्तम त्यांच्याकडे संभाषण कौशल्य आहे, वाक्चातुर्य आहे. पण त्यांचं सगळं आयुष्याचा प्रवास बघितला ना तर त्याच्यामध्ये 3 पर्व दिसतात. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यांच्या जगण्यामध्ये भाग असतात, कारण आपण आपले जगत असतो. हे काहीतरी ध्येय घेऊन जगत असल्यामुळे ती पर्व असतात. पहिले ते स्टेशन मास्तर होते, रेल्वेमध्ये होते. नंतर मग ते वर्ड बुक किंवा टाईम लाईफ एशियासारख्या कंपनीमध्ये गेले आणि मग कॉर्पोरेट ट्रेनर झाले. तर हा सांधे बदल का करावासा वाटला? म्हणजे इकडून गाडी तिकडे का न्यावीशी वाटली? सांगतो काय आहे की वैयक्तिक गोष्ट आहे, पण ठीक आहे. मी जेव्हा SSC ला 53 साली 11वी SSC होती, खरं आम्हा तिघाही भावनांचा अभ्यास चांगला होता. मग तिघांनी त्यावेळेला स्कॉलरशिप स्पीशिप असायची, म्हणजे आमचा अभ्यास नक्की चांगला होता. पण 52 साली माझे वडील रेल्वेतले रिटायर झाले आणि त्यावेळेला पेन्शन स्कीमच नव्हती. माझा भाऊ कॉलेज करत होता, बहिणीचं शिक्षण चांगलं होतं, कारण त्या काळात मुलींनी शिक्षण घेणं, नोकरी करणं हे माझ्या वडिलांना अपेक्षित नव्हतं. तो काळ 53 सालचा, पण त्याला शक्य. आणि मग घरात कमावतं कोणी नाही, म्हणून मी निर्णय असा घेतला की आपण तात्काळ नोकरी करायची. शिकायची खूप इच्छा होती, पण पुढे शक्यता नव्हती. त्यावेळेला असे काही मदत करणाऱ्या संस्था नव्हत्या, हॉस्टेल्स नव्हती, इव्हनिंग कॉलेज, नाईट कॉलेज हे काही नव्हतं त्या काळात. आणि मी रेल्वेत अर्ज केला, म्हणजे परीक्षा पास झालो, म्हणजे इंटरव्ह्यू झाली, म्हणजे मेडिकल झाली आणि मी 1 वर्षाच्या स्टेशन मास्टरच्या ट्रेनिंगला गेलो. 6 वर्षापर्यंत पुढची मी नोकरी केली त्या ठिकाणी. त्या काळामध्ये स्टेशन मास्टरची नोकरी ही खूप सन्मानाची आणि फार मोठ्या पगाराची होती. मी माझं वैयक्तिक काही सांगत नाही, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सांगतोय. माझ्या वडिलांना 52 साली रिटायर झाले तेव्हा 110 रुपये पगार होता. आणि मला ट्रेनिंग असताना राहणं, जेवण, काय, चहा पाणी ट्रेनिंग करून 90 रुपये तास काढत होता तुम्ही कल्पना. आणि या 90 रुपयातले 5 रुपये मी फक्त ठेवायचो, 85 रुपये घरी पाठवायचो. तेव्हा असं आहे की त्यावेळेला माझ्या कुटुंबाची जी आवश्यकता होती ती माझी प्रायव्हेट. मला प्रचारात निघायचं होतं, हे संघातल्या सगळ्यांना माहिती होतं. मी वाट पाहत होतो. माझ्या भावाने शिक्षण संपवलं, नोकरीला लागला, एक कमावता माणूस आमच्या कुटुंबात तयार झाला. आणि माझ्या आई वडिलांना नमस्कार करून मी नोकरी सोडली. त्यांच्या आशीर्वादाने संघाचा प्रचार केला. त्यावेळेला एवढी मोठी नोकरी सोडून ज्यांची परवानगी माझ्या आई वडिलांनी दिली, हे माझ्या आई वडिलांचं मोठेपण मी कधी विसरू शकणार नाही. आणि मग 8 वर्ष मी संघाचा प्रचारक लागलो. खरं म्हटलं तर संघात सगळ्यांना माहिती होतं मी आयुष्यभर संघाचंच काम करणार, सगळ्यात माहिती होतं, मलाही माहिती होतं. पण असं झालं की माझ्या भावाची लोणावळ्याला बदली झाली आणि लोणावळ्याची गारठा आणि 5 महिने कोसळणारा पाऊस. माझ्या वडिलांची 75 होऊन गेलेली होती, माझ्या आईची जवळपास 70 आलेली होती, 80च्या घरात गेले होते. आणि मग कधीतरी पत्रांमधनं माझ्या असं लक्षात आलं की आता माझ्या आई वडिलांना गरज आहे. समाजाच्या काम करण्याची इच्छा आहे, पण ज्या आई वडिलांनी मला समाजकार्य करण्याकरता त्यावेळेस प्रोत्साहन दिलं, म्हणजे परत नाऊ इट इज माय टर्न टू पे बॅक. आणि म्हणून फार कठोर असा निर्णय मला घ्यायला लागला थांबण्याचा. आणि मी घरी येऊन उद्योगाला लागलो. आणखीन मला असं वाटतं की जसं देशाप्रती काही कर्तव्य असतं, समाजाप्रती कर्तव्य असतं, तसं आई वडिलांपाशी जर कर्तव्य असतं हे मी नाही विसरू शकलो.
आणि त्याच्यातनं मी संघाचा प्रचारक म्हणून थांबलो आणि काही ना काहीतरी उद्योग सुरू केले, कारण ती त्यावेळी गरज होती. कॉर्पोरेट ट्रेनिंगकडे कसे वळलात? कॉर्पोरेट ट्रेनिंग. अच्छा. माझ्या व्यवसायामध्ये काही खूप यश मिळत गेलं आणि यशाची चढती कमान असली ना की तुमचा उत्साह वाढतो आणि ते तुमच्या महत्वाकांक्षा वाढतात. मुळात मी महत्वाकांक्षीच माणूस आहे. कुठेतरी काहीतरी असं झालं की जवळजवळ 14 वर्ष आपत्ती गेली. मला असं वाटतं सांगायला काही हरकत नाही, कर्जाचे डोंगर माझ्यावरती तयार आहे. एक ट्रक चोरीला गेला तो कधी सापडला, एका ट्रकला ऍक्सिडेंट झाला, ती निम्या किमतीत विकायला. कृष्णा ग्लास वर्क्स म्हणून होतं, त्याच्यामध्ये काही लाख रुपये अडकले होते. कृष्णा ग्लास वर्क्स बंदच आहे, ते पैसेच काही आले नाही. ट्रकवाल्यांना पैसे देतो. आणि मग एक फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली. मग मी काही काळ प्रदर्शनामध्ये स्टॉल घेऊन तिथे 4 पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि मग मोलबुकिंग कॉर्पोरेशन म्हणून त्यावेळेला मल्टी लेवल मार्केटिंग कंपनी होती, त्याच्यापैकी कोणीतरी माझ्याकडे आलं आणि मी ती कंपनी जॉईन केली. आणि खरं म्हटलं तर संघाचा मी पण ट्रेनर होऊ शकतो. आणि मग नॅशनल ट्रेनिंग मॅनेजरचा अनुभव होता आणि मग मी ठरवलं की मी स्वतः ट्रेनिंग सुरू करायचे. आणि म्हणून ज्युपिटर कन्सल्टन्सी या नावाने कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग मी सुरू केली. मला त्याच्यामध्ये यश मिळण्याचं एक कारण मला माहिती आहे की काहीतरी 7 हॅबिट्स ऑफ सुपर पोहे वाचायचं आणि सगळीकडे तीच रेकॉर्ड वाजवायची, असे खूप ट्रेनर होते. मी स्वतः त्याचा अभ्यास करत माझं असं लक्षात आलं की नीड बेस्ड ट्रेनिंग जर का केलं आणि त्याला कस्टमाइज ट्रेनिंग जर का केलं तर त्याची गरज आहे. आणि देवगिरी नागरी सहकारी बँकेची ट्रेनिंग ती पण कोऑपरेटिव्ह बँक हे वेगळं होतं, कारण इथे सगळा कस्टमर होता तो शहरी होता, तिथला सगळा कस्टमर हा ग्रामीण होता. तर या पद्धतीने ज्याला कस्टमाइज ट्रेनिंग म्हणतात. मला आठवतं देवगिरी नागरी सहकारीच्या मला ओळख करून दिली गेली, कधी ट्रेनिंग सुरू करताय? म्हटलं असं नाही सुरू करत, मी तुमच्या एका एजंटशी बोलेल, तुमच्या आणखी मोठ्या बँक मॅनेजरशी बोलेल, छोट्या बँक मॅनेजरशी बोलेल, तुमच्या डायरेक्टरपैकी बोलेल आणि मी नीड अनालिसिस करेन. आणि नंतर काय ट्रेनिंग मला असं लक्षात आलं, फ्रंट ऑफिस आणि बॅक ऑफिस सगळ्यांचं ट्रेनिंग एकच व्हायचं. माझ्या लोकांनी फ्रंट ऑफिस बॅक ऑफिसला लागत नाही तो. पण अशी ट्रेनिंग करून काय होतं? तर मी म्हटलं की मी थोडा वेळ घेतो आणि नंतर ट्रेनिंग सुरू करतो. ही ऍप्रिशिएट केली. तेव्हा कस्टमाइज ट्रेनिंग ही फार मोठी माझी ट्रेनिंग ठरली. आणि तुमच्या माहितीकडे सांगायला मला अभिमान वाटतो, एकाही ठिकाणी मी सेल्फ इंट्रोडक्शनचं लेटर लिहायचं मला आठवत नाही. झालं असं की कॅडबरीमध्ये ट्रेनिंग केलं, तिथला ट्रेनिंग मॅनेजर महेंद्रमध्ये गेला, त्यांनी त्यांच्या ऑफिसशी बोलणं केलं, मला बोलावलं गेलं. ट्रॅक्टर डिव्हिजनमध्ये ट्रेनिंग सुरू झालं, मग तिथून ऑटो डिव्हिजनमध्ये ट्रेनिंग सुरू झालं. मी नोटिल आरसीडी मध्ये ट्रेनिंग केली होती, तिथला एक टॉप बॉस हा प्रिव्ह्यू ऑर्गॅनिक्स मध्ये गेला, त्यांनी तिकडे बोलवून घेतलं आणि अशा पद्धतीने माउथ पब्लिसिटी पद्धतीने माझा सगळा धंदा वाढत गेला. पण एक मी ठरवलं होतं की महिन्यामध्ये 11-12 पेक्षा जास्त ट्रेनिंग नाही करायची. स्वतः अभ्यास करायला वेळच येत होता. मला मनी मेकिंग मशीन बनवायला कधी आवडलं नाही. मी माणसं बनवण्याचा खूप म्हणजे आयुष्यावर मी माणसंच गोळा करतो आणि माणसांची ताकद गोळा करतो ना त्याला पैसा काहीच कमी पडत नाही. पैसा गोळा करतो ना त्याच्यातून माणसाला आपल्याला असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि त्यामुळे असं झालं की मला खूप चांगली डिमांड येत गेली, मला पाहिजे तेवढा पैसा मिळत गेला. आणखी चांगलं काय हे कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये तुम्ही म्हणालात की नीड अनालिसिस तर तेच तुम्ही संजीवनीच्या पण कामात वापरलंय. ते कसं वापरलंय? 100%. कसं असतं सांगतो तुम्हाला की अनेक ठिकाणी काय होतं त्याच्यात गैरसमज करून घेऊ नका. या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये आदर नक्की आहे. तो फक्त बोलायचा नाही, अंतःकरणाचा आदर आहे. पण नॉट टू बी सिंगल टोन अँटर्ड अशी एक फार आवडती म्हण आहे. वॉटर कन्झर्वेशन मध्ये एकदा त्याची गरज आहे म्हटल्यानंतर वॉटर कन्झर्वेशन मध्ये ज्या ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत ना त्या सगळ्यांचा आपण उपयोग केला. सुरुवात केली ती तुमच्या याच्यापासून केली, पोटी भरून काय म्हणतो वनबंधारा
वनबंधारा. बंधारे बांधायला सुरुवात केली. आज मी बंधारे बांधत नाही. तर 300 कोटी असतात ना, 400 कोटी जर टाकली ना तर ती शेवटी तयार बरोबर आहे. पैसा नव्हता म्हणून ते करत होतो, आता नाही करत ते. मग चेकअप बांधायला सुरुवात केली. त्याच्यानंतर चेकअप मधले एक फार मोठे तज्ञ रोटरीचे होते, त्यांची भेट घेतली. रोटरीवाल्यांशी संपर्क साधला. मग रोटरीच्याकडनं फंडिंग आलं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन पण आलं. मग केळकरांसारखे एक सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मध्ये मोठे तज्ञ ते पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर काम करत आहेत. मग शेगडांच्या बरोबर आम्ही गॅबियन बंधाऱ्याचा पण विचार केला. त्याच्यानंतर डिशिटिंग ऑफ लेक सुरू केलं. त्याच्यानंतर ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू केलं. त्याच्यानंतर नद्या ओढ्यानाल्यांचं पुनरुज्जीवन सुरू केलं. म्हणजे जेव्हा जिथे जे आवश्यक आहे ते आपण करतो. शाळांमध्ये टॉयलेट बांधली गेली, पण शाळांमध्ये पाणी बोरवेल आहे, पण तो जानेवारीमध्ये ड्राय होतो. आज आम्ही अनेक शाळांमध्ये बोरवेलचं पुनर्भरण्याची व्यवस्था केली, रेन वॉटर हार्वेस्टिंग. आणि आमच्याकडे काही रिपोर्ट असे आहेत की आम्हाला असं कळलं की मुलींचं ऍब्सेंटिझम कमी झालं. मला असं वाटतं की जास्त स्पष्ट करण्याची गरज नाही. तेव्हा त्या ठिकाणी काय गरज आहे, नीड आहे, ते पाहून आपण तिथे नेमकं काय करायचं आहे ठरवलं. 12% सगळीकडे एकच होतं, आपण नाही करत. ठीक आहे. तर हे नीड अनालिसिस हा प्रश्न हा फार महत्वाचा विषय आहे की ज्याला गोड पचतच नाही त्याला गोडच खायला घाला, असं नाही. त्याला जे पचेल ते खायला घालायला लागतं आणि तरच तो काहीतरी अप्रिशिएट करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला वसुंधराला भरपूर चांगला झाला. काकांकडचा अनुभव, त्यांनी बघितलेली माणसं, त्यांनी जे स्वतः ते शिकलेले होते ती तत्व त्यांनी आचरणात कशा पद्धतीने आणली आणि त्यातून एक सामाजिक सेवेचं आदर्श मॉडेल कसं निर्माण केलं हे आपण जाणून घेतोय. मुलाखतीच्या मधल्या टप्प्यावर तुम्हाला सगळ्यांना मी आश्वस्त करतो की मुलाखत संपल्यानंतर सगळ्यांसाठी स्नेहभोजन आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मुलाखतीचा लाभ घ्या. आपण पुढच्या टप्प्यांकडे जाणार आहोत. काकांच्या या सगळ्या कामांमध्ये आत्तापर्यंत इतके प्रकल्प तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे केलेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा किंवा वेगळा असा तुमचा काय प्रकल्प सांगाल? खेवारेचा आहे का? खेवारेचा वेगळा आहे का? दोन वेगळे उल्लेख तरी खेवार म्हणून आहे ज्या ठिकाणी 72 दुष्काळ झाला किंवा महाराष्ट्र सरकारने अनेक ठिकाणी ज्याला पाझर तलाव म्हणतात ते बांधले. या गावामध्ये आमचा संपर्क वाढला. त्या ठिकाणी आमचे डायरेक्टर होते, डॉक्टरेट इन ऍग्रिकल्चर, त्यांच्या घरी जात असे. गावची सगळी सुरुवातीला म्हातारी माणसं एकत्र यायची, गप्पा मारायची, नमस्कार करून निघून जायची. मी त्यांना वाटलं सगळ्या तरुणांना एकत्र तिथे आणून बसवा. आणि त्या तरुण 5 काय म्हणून आळ्या होत्या, एकमेकांची जागा होतो. 5 तळ्यातले आळ्यांमध्ये सगळे तरुण एकत्र आले आणि तिथे परिवर्तन यायला सुरुवात झाली. माझा तरुणांवरती फार विश्वास आहे. माझ्या वयाच्यानंतर फक्त तरुणांना शिव्या देतात, नावं ठेवतात. मी स्वतः तरुणांमध्ये फार लवकर रमतो, तरुण पण माझ्यावर लवकर रमतात. आणि तिथे एक प्रकल्प केला, त्याला शाफ्ट टेक्नॉलॉजी असं म्हणतात. IITच्या एका डॉक्टरने डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी जी वॉटर सप्लाय करता काही ठिकाणी वापरली गेली, पण शेती करता कुठे वापरली गेली नाही. परिस्थिती कशी आहे, भौगोलिक परिस्थिती सांगतो. तो तलाव आहे खालती आणि सगळी शेती आहे त्याच्यावर उंचावर, त्यामुळे ते पाणी शेतामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे इकडे 40 कोटी लिटर पाणी आहे आणि इकडे 200 एकर जमीन आहे, त्याला पाणी ती पाण्याकरता तडफडते. आणि याच्यातून ते सर्वे करून सगळे सर्वे करून तो त्यावेळेला पालकमंत्री असलेले शिंदे साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं आणि एक असा धरणाचा प्रकल्प झाला. आत्ता त्या ठिकाणी आपण 14 शेतकरी तयार केले. म्हणजे फ्लोटिंग सोलर पंप ठेवलेला आहे, कारण पाणी कमी असतं. त्याच्यातनं शाफ्टमध्ये पाणी येतं आणि जी व्हेलॉसिटी क्रिएट केली जाते त्यांनी त्याला हेड क्रिएट करणं म्हणतात इंजिनिअरिंग मध्ये, ते केलं जातं. आणि ते पाणी 4-5-6 शेतकरी एकत्र त्यांच्यामध्ये जेवढी उंच जागा असेल त्या ठिकाणी आपण तलाव तयार केले. असं 14 तलावामध्ये 8 कोटी लिटर पाणी साठवलेलं, त्याला आपण लाईनिंग केलेलं आहे. पावसाळ्यामध्ये ते पावसाने भरतात, पावसाळ्यानंतर शाफ्ट टेक्नॉलॉजी त्याच्यात पाणी येतं आणि पुढे ग्रॅव्हिटेशनने ते शेतामध्ये जातं. आणि आम्ही त्या सगळ्या लोकांना ज्याला ठिबक सिंचन म्हणतात ते करायला लावलेलं आहे. म्हणजे वॉटर कन्झर्वेशन बरोबर वॉटर मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एजन्सी चालणार नाही अशा पद्धतीने त्यांचा सहभाग घेतलेला आहे.
आणि आज मी सांगायला आनंद वाटतो की तुम्हाला 200 एकर जमीन बारमाही ओळीचा खाली आहे. लोक भाजीपाला करायला लागले, फळबागा करायला लागले आणि शेतकरी श्रीमंत आणि शेकडो लोकांना मायग्रेशन थांबवून गावामध्ये रोजगार तयार झाला. तेव्हा असं त्याला बरोबर उत्पन्न वाढलं, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले. अशा सगळ्या पद्धतीने आपण काम करतो. दुसऱ्या एका गोष्टीचा उल्लेख करावा मला वाटतो. मला ही ग्राउंड वॉटर टेबल असा एक विषय होता. आय व्हेरी मच कन्सर्न अबाउट इट. लेनाड म्हणून एक गाव आहे शहापूर तालुक्यात. या लेनाडला एक तलाव होता. तिथे पण काही बैठका झाल्या, लोकांनी सहभाग चांगला केला. एक ह्या गावचा विकास वगैरे तिथल्या तरुणांनी स्लोगन तयार केलं आणि तिथे असलेला तलावाकरता रोटरी इंटरनॅशनल कडनं आम्ही फंडिंग उभं केलं आणि त्या तलावाचा गाळूचा केला. 2.5 कोटी लिटर पाणी तिथे तयार झालं. तुमच्या माहितीकरता आकडेवारी मी सांगतो, एकूण 44 बोरवेल त्या गावात आणि आजूबाजूच्या पाड्यांमध्ये होते. ते सगळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ड्राय व्हायचे आणि त्यानंतर तिथे पाणीच नसायचं. आज तिथे 2.5 कोटी लिटर पाणी साठल्यामुळे या सगळ्या बोरवेलवर मे अखेरपर्यंत पाणी असतं. त्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. तिथे शेती लोकांना व्हायला लागलेली आहे. पशु पक्षी प्राणी या सगळ्यांकरता पाणी पुरवलं. दुसऱ्या एका तलावाचा गाळूचा आम्ही केला. तिथल्या आरेकोनी मला एक फोटो पाठवला की तुम्ही इथे पाणी तयार केलं, त्यामुळे इथे मोर येऊन जातात. बायोडायव्हर्सिटीचा हा विषय फार महत्वाचा आहे. आणि मला सांगायचं ते हे की तलावाच्या गाळूचं केल्यामुळे जो वॉटर बॉडी ग्राउंड वॉटर वाढतं, ते माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज शेगड्या मारल्यानंतर शेतकरी श्रीमंत होत आहे, गावकरी श्रीमंत होत आहेत. आजचा लगेचचा फायदा डोळ्याला दिसतो. पुढच्या पिढ्यांकरता मी तुम्हाला असं सांगतो, मी आता एका वृद्धाश्रमात पडून जातो. तांदूळमार्ग नाही, आपल्या लोंढीचे लोक कालेला तिथे चूल भरता एक खारं पाणी बोरवेल नाही. आणि हायड्रोलॉजिस्ट दे आर व्हेरी मच कन्सर्न अबाउट इट की हजारो लाखो बोरवेल झाले. मग 80 फूट 200 फूट 500 फूट 800 फूट त्याची पण स्पर्धा सुरू झाली आणि सगळं पाणी आपण पिढ्या काढून घेतो आणि खालती कोट्यवधी लिटरच्या पोकळ्या, ते फ्रॅक्चर्स असं टेक्निकल लँग्वेज म्हणतात, त्या तयार झाल्या. समुद्राचं सगळं पाण्याचं प्रवृत्ती काय ऑलरेडी तिथे जागा मिळाली तिकडे पसरून जायचं. मी मध्यंतरी एका नदीची पाठशाळाला गेलो होतो. त्याला डॉक्टर पांडे, डॉक्टर करंदीकर आणि राजेंद्र सिंह स्वतः होते आणि 3 दिवसामध्ये आम्हाला काही ग्रामपंचायतीचे लोक आमच्याकडे आले. ते असं झाले की जानेवारीपर्यंत आमच्या घरी गोड पाणी असतं, जानेवारीनंतर खारं पाणी असतं. पुढच्या पिढ्यांना मध्य पूर्वेसारखं कदाचित कोट्यावधीचे खारं पाणी गोड करणे तयार करायला लागतील. त्यामुळे ग्राउंड वॉटर टेबल इज एरिया ऑफ कन्सर्न. फार सिरियसली ते घेण्याची गरज आहे. आणि ती गंमत सांगतो तुम्हाला, मी महाराष्ट्रातले बरेच जिल्हे फिरतोय. 10-12 तालुके असलेले जिल्हे आहेत. या 10-12 तालुक्यात येऊन 50 तलाव नसतात. इथे भगवानने छप्पर फार केली आहे. या 2 तालुक्यात 550 तलाव आहेत. दुर्दैव एवढंच आहे, या सगळ्या तलावांची परिस्थिती अशी आहे की गेल्या 50-100 वर्षामध्ये त्याच्याकडे कोणी बघितलं नाही. तिथे 1 कोटी लिटर पाणी साठायला पडेल, तिथे 10-12 लाख लिटर पाणी साठतं. बाकी सगळ्या गावांचं आहे. हा गाळ घेऊन शेतात बसला तर त्यांची शेती वाढते, कारण ती सुपीक माती असते. ते त्यांचाही फायदा होतो, आमचाही कॉस्ट खालती येते. आणि मला असं वाटतं की दूरदर्शीपणा ही एक फार आवश्यक गोष्ट आहे. मी कुठल्या पक्षाचा नाही, पण मोदींचं एक गोष्ट मला आवडते की म्हणजे ही फ्युचरिस्टिक थिंकर, म्हणजे दूरगामी विचार करणारा माणूस आहे. त्यांनी बघा आल्या पंचवार्षिक योजना फिरवली. पंचवार्षिक योजना ही विकास योजना नसून पुढच्या 5 वर्षांनी परत निवडून येण्याची योजना आहे हे त्यांना कळलं. आणि आज ते 5 पिढ्यांचा विचार करत आहे. ही टॉक्स अबाउट 2050. आणि मला स्वतःला हे फार भावतं की पुढच्या पिढ्यांचा विचार जर आज केला नाही तर मला असं वाटतं पांढरे केस काही उपयोगच नाही. पुढच्या पिढ्यांचा विचार हे पांढरे केसचं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून माझं स्वतःचा आग्रह आहे की ह्या बाकी सगळ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग ह्याच्या सगळी कामं चालू राहिली तरी तलावांचा गाळूच आहे चालू राहिलं पाहिजे. तरी पर्कोलेशन रेट पटीने जास्त. खालती खडक असलं तर पर्कोलेशन
इव्हॅपोरेशन रेट जो आहे तो फार कमी असतो, कारण हॉरिझॉन्टली जाऊन असं ते होतं. आणि हे समजा 2 कोटी 1 कोटी लिटर पाणी जर का तिथे काही राहिलं, म्हणजे लोकसत्ताने एक लेख लिहिलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथे जाऊन सर्वे केला आणि हँडपंप आणि इलेक्ट्रिक पंप लावून बघितले. मे अखेरपर्यंत तिथे पाणी असं ते महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहून कळवलेला आहे. आणि हे सगळं देणारमध्ये झालेलं आहे. तेव्हा दूरगामी विचार ही कुठल्याही संस्थेकरता फार महत्त्वाची गोष्ट आहे. ही काकांची तळमळ आणि हा काकांचा ध्यास बघितल्यावरती त्यांच्याच एका सहकार्याने त्यांच्याविषयी लिहिलेल्या 4 ओळी मला तुम्हाला वाचून दाखवायच्या वाटतात. कविता आहे ती छोटीशी. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, कृतज्ञ आम्ही तुझे हे आनंद घन माऊली, घेतलास ध्यास तू जल जंगल जमीन संवर्धनाचा, ठाम विश्वास तुझा असे हा मंत्र शाश्वत ग्राम विकासाचा, धरुनी कास लोकशिक्षण लोकसहभागाची, जागवलीस ज्योत जनात आत्मविकासाची. सर्वसामान्य लोकांना गावात पाणी मिळणार नाही, आपल्या गावात पाणीच नसतं, इथपासून ते आपणच आपलं पाणी राखू शकतो, वाचवू शकतो आणि वाढवू शकतो. हा आत्मविश्वास देण्याची जी प्रक्रिया आहे ती फक्त 8 वर्षात या संस्थेने केलेली आहे. ती खूप महत्त्वाची आहे. पण तुम्ही कामाला सुरुवात करताना काही प्रकल्प बघितले होतेत का? रोल मॉडेल म्हणून काही प्रकल्प बघितले होतेत का ग्रामविकासाचे? असं काही असतं का? हा चांगला प्रश्न आहे आणि माझ्या मूलभूत चिंतनाचा हा भाग आहे. मगाशी मी उल्लेख केला कुठेतरी की राळेगण सिद्धीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा राळेगण सिद्धी आणि अण्णा हजारे जगात कोणालाही माहिती नव्हते. मी 3 रात्री मी त्यांच्याबरोबर तिथे राहिलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी एखादं चांगलं काम चालेल तिथे जाणं, ते सगळं समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं, त्याचा आपल्यालाच उपयोग होत असतो. आणि 10 ठिकाणी माझं एक नेहमी म्हणणं असं होतं की मी स्वतः आमचे स्वतः जन्माला आले तेव्हा काही जण म्हणत होते पण एक गाव घेऊन, तर म्हणतो तुम्ही सगळे इतकी मातब्बर आहात की बघता बघता ते गाव आदर्श गाव करा, मग खूप गवगव आहे, जाहिरात होईल आणि मग आपली राळेगण सिद्धी. आणि म्हणून तरी अण्णा हजारे, मला अण्णा हजारे म्हणत, मी अण्णा हजारेंबरोबर प्रेमाने आणि आदराने बोलतोय. पण अण्णा हजारे होईल म्हणजे काय की संपून जातं. मला असं म्हणतो की हे जर मॉडेल होतं जगातलं माणसं येऊन पाहून गेली त्याचा रिप्लिका काढला. अजून करायची एक भूमिका अशी आहे की एक क्लस्टर मंडळ ते डेव्हलप करायचं, त्याचं त्याला हे म्हणतात ना, त्याचं 4 ठिकाणी त्याचा रिप्लिका तयार करायचा, मल्टीपर्पज वाढत गेलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने केलं तर एखादा प्रदेश, माझं तर एक स्वप्न असं आहे की राळेगण सिद्धी बघायला परदेशातलं लोक आली ना, एक दिवस असा येईल की मुरबाड शहापूर तालुक्याची डेव्हलपमेंट जगात मागचे. तुम्ही जसं अण्णांचं काम सुरुवातीला बघून समजून घेतलं काय करतात, तसं आज तुमच्याकडे रोल मॉडेल म्हणून बघतात लोक आणि बाहेरच्या राज्यातले किंवा बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येतात मदतीला. हो, येतात. त्यातलं असं आहे की आमच्या घटनेनुसार आम्ही महाराष्ट्रात पुढे काम करू शकतो, काही थोडीशी कामं आम्ही बाहेर केले पाहिजे. तथापि या 2 तालुक्यात कॉन्सन्ट्रेशन करण्याचं एक कारण आहे, फार महत्वाचं कारण आहे. ठाणे जिल्हा हा अख्ख्या देशात एकच जिल्हा असा आहे त्याच्यात 7 कॉर्पोरेशन्स आहेत. आणि ग्रामीण भाग जो आहे तो मुरबाड शहापूर तालुका आणि कल्याण भिवंडीचे असे छोटे छोटे भाग. आणि त्यामुळे शासनापासून, सरकारपासून, NGO पासून कोणाचंही त्या भागाकडे लक्षच नाही. ज्या भागाला कोट्यावधी लिटर पाणी येतं तिथे प्यायला पाणी म्हणून डोक्यावर थंडी घेऊन फिरतात, तेव्हा हे जो दुर्लक्षित भाग होता. मी NGO बद्दल सुद्धा सांगेन, पालघर जिल्ह्यात 90 NGO मला माहिती आहेत, त्यातले 15-20 NGOची माझा संबंध आहे आधी. आज ठाणे जिल्ह्यामध्ये 15 NGO ते काम करते आणि म्हणून करता आम्ही तिथे कॉन्सन्ट्रेट करतो. आलंय लक्षात की जे वंचित आहे, जो दुर्लक्षित आहे, तिथे आदिवासी बहुल आहे, अल्पभूधारकांची संख्या जास्त आहे, भूमिहीन मजुरांची संख्या, दारिद्र्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि दुर्लक्षित भाग तिथली परिस्थिती अशी आहे, 5 पठार आहेत आणि तांचा वैतरणा भातचा बाकी सगळ्यांची परिस्थिती कशी माहितीये का? खोट्याला गेला तर तांसाचं बॅक ऑर्डर खालती दिसतं, त्यांच्या डोक्यावरती 100 डोळ्यात पाणी, अशी अवस्था आहे. या सगळ्याचा अभ्यास झाल्यानंतर मला असं वाटलं की 10 ठिकाणी फिरत राहण्यापेक्षा याच ठिकाणी जे काही करता येईल ते करू. आणि हे पर्यटन येतात, आमच्याकडे कितीतरी माणसं येतात, रत्नागिरी जिल्ह्यात येतात, कुलाबा जिल्ह्यात येतात. विशेषतः फार महत्वाची गोष्ट अशी आहे
की जे सगळे मराठवाड्यातले दुष्काळ जिल्हे आहेत तिकडे लक्ष जातं, साताऱ्यातल्या माणकडे लक्ष जातं, पण इकडे कोणाचं लक्ष जात नाही असा माझा स्वतःचा अनुभव होता, म्हणून आम्ही तिथे जास्त काम करतो. हे जे सगळं काम सुरू झालं ते जलसंवर्धनासाठी सुरू झालं. पाणी असायला पाहिजे, शेती होऊ शकते, त्यातून गाव सावरू शकतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं त्याचे बाकीचे सगळे परिणाम आहेत, जे आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, कौटुंबिक आहेत. जसं काकांनी सांगितलं की शाळेत येणाऱ्या मुलींची संख्या वाढली किंवा त्यांचं आयुष्याला एक स्थैर्य आलं. तर या सगळ्याचा एक पुढचा टप्पा म्हणून काकांच्या संस्थेने किशोरी विकास प्रकल्प हातात घेतलेला आहे, की जे ह्या सगळ्या प्रकल्पाचं एक एक्सटेन्शन म्हणता येईल, एक विस्तारित भाग म्हणता येईल. हा काय प्रकल्प आहे नेमका आणि तो कशा पद्धतीने सुरू होतोय सांगतो. मी समर्थ व्यासपीठचा फाउंडर प्रेसिडेंट असताना तिथे आमची एक कार्यकर्ते होती जी माझी मानस कन्या आहे, ती आता सेवा सर्व्हिस फाउंडेशनमध्ये काम करते आणि तिथे किशोरी विकास प्रकल्प सुरू झाला. माझा संपर्क असल्याने ते सगळं समजून घेतलं आणि मला असं वाटलं की या दुर्गम भागामध्ये जिथे मुली पहिल्यांदा शिकतात त्यांच्या सगळ्यांच्या आया निरक्षर आहेत, या ठिकाणी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. मग त्यांचा करिक्युलम सिलेबस नंतर 2 महिलांना तिथे जाऊन प्रशिक्षण दिलं आणि ट्रायल बेसिसवरती 2 वर्ग सुरू केले. मग अनुभवातून काही शिकायला मिळतं, अडचणी काय येतील, अर्थकारणाचं कसं करता येईल. आणि पहिल्या वर्षी 2 वर्ग चालवले, दुसऱ्या वर्षी 65 वर्ग चालवले, आज 68 वर्ग चालू आहे. त्याच्यामुळे 2,500 म्हणजे मुली 12 ते 18 वयोगटातल्या. एक लक्षात घ्या, जर्सी गाईचं दूध पिऊन एक सायंटिस्ट सांगतायत की जगामध्ये सर्वात लवकर वयात येणारा प्राणी म्हणजे जर्सी गाय. या जर्सी गाईचं पाणी दूध पिऊन मुलं आणि मुली लवकर वयात येत आहेत, जे त्यांना सेक्स अपील तयार होत आहे, मॅच्युरिटी काही नाही. हा एक फार गंभीर सामाजिक प्रश्न आहे, याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आणि मग ज्या मुली SSC झाल्यानंतर वयात येत होत्या त्या 12व्या वर्षी वयात येत आहेत. आणि मग त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. प्रचंड न्यूनगंड त्यांच्यामध्ये आहे, प्रचंड न्यूनगंड त्याच्यात आहे. मी फिरत असताना शाळांमध्ये जात होतो, शिक्षकांना भेटत होतो आणि त्याच्यात काही सगळं लक्षात आलं. आणि मग त्यांच्याकरता एक आम्ही संच तयार केला, ट्रेनिंग तयार केलं. त्यांचं सुरुवातीला ट्रेनिंग तयार केलं. दर आठवड्याला त्यांचं एक गुगल मीट होते आणि महिन्यात एकदा त्यांचं 1 दिवसाचं प्रशिक्षण होतं. त्याच्यात काही किशोरी ताई जे किशोरींच्या प्रशिक्षिका तयार केल्या आणि आज आम्हाला कल्पनेपेक्षा सगळं यश येत आहे. असं सांगितलं तर जी मुलगी मान वर करून पाहू शकत नाही, पांढऱ्या कपड्याला घाबरते, ती मुलगी आज प्रिन्सिपल बरोबर चर्चा करू शकते. म्हणजे मला एक आठवण सांगायची असते की मी एका शाळेत गेलो, त्या मुलीला कळलं आजोबा आहेत, त्या सगळ्यांना आजोबा म्हणतात आणि त्यांनी त्या शिपायाला सांगून प्रवेश मिळवला आणि त्या एकदा मुख्याध्यापकाकडे पाहतो त्या, एकदा माझ्याकडे बघतो त्या आणि सांगत होत्या की आठवड्यातनं 1 तास आम्हाला असतो, आठवड्यातनं 2 तास जर आम्हाला मिळाले तर आम्हाला खूप शिकायला मिळेल. आणि हे प्रिन्सिपलला माझ्यासमोर सांगण्याची कल्पना तिला सुटणं आणि त्या हिंदीने तिने बोलणं ही सोपी गोष्ट नाही. ज्याच्या आम्ही अनेक स्पर्धा घेतो, त्याच्यानंतर टॅलेंट सर्च ज्याला म्हणतात ते होत आहे. आज ड्रॉइंगच्या स्पर्धा घेतल्या, आमचे चित्रकलेचे जे परीक्षक होते ना ते ठप्प झाले. मग एकच आठवण सांगतो, एका मुलीने एक चित्र काढलाय, एक प्रचंड मोठं झाड, अर्ध्या झाडावर पूर्ण अंधार, तिथे एक मुलगी गळफास लावते, अर्ध्या झाडावरती पूर्ण उजळ आणि तिथे एक मुलगी झोपाळ्यावरती आनंद घेते. अशा प्रकारची अनेक चित्र, एक स्त्रीचा चेहरा, भोवताली सगळ्या अशा मुठी आणि स्त्री शक्ती असं त्याला नाव द्यावं. किंवा एक चित्र असं आहे की गर्भाशयातली एक मुलगी आहे, मग चालायला लागलेली एक मुलगी आहे, मग शाळेत जाणारी मुलगी आहे, मग डॉक्टर इंजिनियर झालेली आजी झालेली ती मुलगी आहे. अशा प्रकारचं चित्र, स्त्री विकास. तर हे सगळं म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की आपण फार दुर्लक्ष केलं. अनलिमिटेड पोटेन्शियल या सगळ्या भागामध्ये. आमच्याकडे आता अनेक शाळांमधनं मागणी येते की आमच्याकडे सुरू करा, सगळ्या प्रकारचं सहकार्य करायला तयार होतं. पण शिक्षक शिक्षिकाची माउथ पब्लिसिटी होते ना, त्या मुलींमध्ये पडलेले फरक आम्ही अभ्यास कौशल्यावरती पण घेतो, त्यामुळे त्यांचं पर्सेंटेज वाढायला चालू आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढायला चालला आहे, त्यांचं टॅलेंट जे आहे ते बाहेर यायला लागलं, स्टेज परफॉर्मन्स करायला लागले, स्किट शो करायला लागलेले आहेत, त्या ज्याला आपण काय म्हणतोय पथनाट्य म्हणतात ते करायला लागलेले आहे. आता आम्ही पुढच्या जून पासून म्हणजे युवा विकास प्रकल्प पण सुरू करतो.
आणि मला असं वाटतं की माणसाची आर्थिक उन्नती करत असताना माणसाची माणूस म्हणून उन्नती जर केली नाही तर तो अपराध करेल असं माझं स्वतःचं मत आहे. म्हणून या सगळ्या लोकांना आत्मजागृत करणं, त्यांचा आत्मसन्मान जागृत करणं, त्यांना व्यक्तिमत्व विकास करणं, त्यांचा आत्मसन्मान वाढवणं, स्त्री म्हणून असलेला आत्मसन्मान वाढवणं. अरे तू फक्त मुलगी नाहीये, तुला परमेश्वरांनी दान दिलेलं आहे, तू पुत्रजन्म करू शकते, तुला फक्त जन्म द्यायचा नाही, तुला त्या मुलाला घडवायचं आहे, तू उद्याची आदर्श माता झालीस तर उद्याचं आदर्श पिढी तयार होईल. इतका दूरचा विचार करून हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे त्या दोन भागाचं फक्त आर्थिक परिवर्तन हा आमचं लक्ष नाहीये, तर संपूर्णपणे समग्र परिवर्तन ज्याला म्हणतो होलिस्टिक इंटिग्रेटेड अप्रोच ऑफ रूरल डेव्हलपमेंट. डोक्यावरचा पाण्याचा हंडा जाईल का असा एक प्रश्न विचारला गेला आणि तिथून सुरू झालेला प्रवास त्या हातांमध्ये आज डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा वकील होण्याची क्षमता देण्याच्या पर्यंत जाऊन पोहोचला. हा एक अद्भुत प्रवास आहे जो फक्त 8 वर्षात केलेला आहे. आता अशा पद्धतीचं काम करणाऱ्या माणसाला मी जो प्रश्न विचारणार आहे तो कदाचित तुमच्या माझ्या अनेकांच्या मनात अनेक वेळा अगदी फालतू गोष्टींसाठी सुद्धा असतो. म्हणजे जेव्हा काका तुम्ही या कामाला सुरुवात केलीत तेव्हा अशी कुठे भीती वाटत होती का की हे यशस्वी नाही होणार, हे आपल्याला नाही जमणार, हे आपण करतोय पण हे आधी कधी केलंच नाहीये, तर हे कसं करायचं? सांगतो मी माझ्या बालपणापासून त्याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं. प्रचंड पॉझिटिव्ह थिंकर आहे, जसा खूप ॲम्बिशियस आहे. माझ्या वडिलांनी मला लहानपणी सांगितलं प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा, नंबर येऊ किंवा नाही, पण यू ट्राय टू ब्रिंग आउट करताय, यू लर्न अँड लर्न, यू कीप ऑन इम्प्रूव्हिंग. आणि म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग हा मी आता पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग हे पुस्तक मी वाचलं आहे, ऑटोसजेशन थेरपी मी पुस्तक वाचलं आहे, अशी अनेक पुस्तकं मी वाचले. दासबोधातलं एक वाक्य असं आहे, मनी धरावेले होते विघ्न होती नासुने जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. ही प्रचिती मी शेकडो वेळेला पाहिली, तुम्ही सुद्धा बघू शकाल. तर अत्यंत पॉझिटिव्ह थिंकिंग. आणि कसं आहे की अडचणीकडे अडचण म्हणून पाहायचंच नाही, आव्हान म्हणून पाहायचं, संधी म्हणून पाहायचं. देयर इज नो प्रॉब्लेम इन दिस वर्ल्ड. वी नेम समथिंग सिच्युएशन ॲज अ प्रॉब्लेम. जी वस्तुस्थिती असते तर त्याला तर प्रॉब्लेम नाव दिलेलं असतं. प्रॉब्लेम नसतो, ती वस्तुस्थिती असते, ते त्याच्यावरती मात कशी करायची हे तुमचं कौशल्य असतं. आणि अशा प्रकारचं पॉझिटिव्ह थिंकिंगची सवय मला लागल्यामुळे अडचणी येणारच आहे, गृहीतच धरायचं ना. मला असं सांगायचं की मला किल्ल्यावरती जायचं आहे पण मला चढण चढायची नाही, वळणं वळता कामा नाही, दगडगोटे मध्ये असता कामा नाही, नको तुला वरती जायचं आहे, सगळं स्वीकारा. इतकं साधं सरळ आहे आपल्या लक्षात. त्यामुळे देर इज नो प्रॉब्लेम इन दिस वर्ल्ड. जर असते की वस्तुस्थिती असते योग्य दॅट इज युअर चॅलेंज, दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम गॉड. फ्रॉम परमेश्वराने तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे ना, त्या अडचणी करता आपल्याला हात लावण्याकरता दिलेलं नाही, अडचणी ते मात करण्याकरता परमेश्वराने आपल्याला जन्म दिला. काकांशी एक अर्धा तास बोललो ना की आपल्याला एक उत्साहाचा रिचार्ज मिळतो आणि आपण स्वतःच्या आयुष्याकडे वळून बघायला लागतो की आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायला पाहिजे. आणि हे त्यांच्यातलं मोटिवेटर कायम जागा असतो. ते गावातल्या लोकांशी बोलत असतील, ते माझ्यासारख्या शहरातल्या माणसाशी बोलत असतील, ते आणखी कोणाशी बोलत असतील. आणि त्यामुळेच मग मार्क ट्वेनचं जे एक विधान आहे ते काकांना बघितल्यावरती आठवतं, एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. त्यामुळे काकांकडे म्हणजे त्यांच्या वयाचा सतत आम्ही उल्लेख करतोय मगांपासून, पण तेच सांगतात की मला आता कोणी वय विचारलं की मी सांगतो 100ला 10 कमी, ते काय फार नाही माझं वय. अशा पद्धतीने ते वागतात. ह्या सगळ्या उत्साहाचं रहस्य काय? कशाचं उत्साहाचं रहस्य काय तुमच्या? एक लक्षात घ्या, मला येऊ मनुष्या माझा एक अनुभव असा आहे. 58व्या वर्षी माणूस रिटायर होतो आणि 60व्या वर्षी 70 क्रॉस केल्यासारखा विचार करावा. म्हणजे आता माझं वय कसं झालंय, मी कसा थांबलो आहे हेच तो स्वतःला सांगत असतो. असं आहे की रिफ्यूज टू डिमॉरलाइज हे माझ्या वडिलांनी दिलेलं सूत्र आहे की परिस्थितीवर मात करण्यामध्येच आनंद असतो, जिंकण्याचा आनंद असतो, विजयाचा आनंद असतो आणि तो मी लुटतो. मला काही अडचणी आल्या नाही तसं नाही, आयुष्याच्या अडचणी येणार, चढउतार येणार, हे सगळं येणार, पार्ट ऑफ लाईफ खरं. आपण त्याच्याकडे अडचणी म्हणून उगाच बघत असतो. आणि एनर्जी लेव्हल प्रेशर जर म्हणाल तर असं आहे की त्याचाही मनाशी संबंध आहे. तुमचं ज्याला काय म्हणतो सबकॉन्शियस माइंड
मी असं म्हणतो, गॉड इज ऑलमायटी, सर्वशक्तिमान परमेश्वर असं म्हटलं जातं. गॉड इज ऑलमायटी बट युअर माइंड इज मायटियर दॅन गॉड. इफ यू बिलीव्ह दॅट, तुमच्या अंतरशक्ती जर तुम्ही जाग्या ठेवल्या, ताकदवान ठेवल्या, तर जगातली कुठलीही शक्ती नाही तुम्हाला थांबवू शकत. वय तर मुळीच नाही. आणि मी अशा अनेक खेड्यापाड्यातनं 100 ओलांडलेली माणसं पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारली, त्यांच्याशी चर्चा केली की 100-101 वर्षाची बाई म्हणते की सुनेपेक्षा मी जास्त शेतावरती जास्त मला माझ्याकडे ती प्रेरणा ठरली, मार्गदर्शन ठरलं. एका अर्थाने प्रेरणा मिळणारी ठिकाणी मी शोधत राहिलो आयुष्यात. प्रत्येक ठिकाणी मी प्रेरणा घेतली, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी शिकत राहिलो. जेवढं आत्मसात करता आलं तेवढं आत्मसात केलं. आता आयुष्यावर देण्याचं काम पुढचं आपण मरेपर्यंत देण्याचं काम करायचं ठरवलेलं आहे. आयुष्यावर भरपूर मिळवलं, आता ते देण्याकरता आहे, याचं भाग मी कधी विसरणार. गेले तासभर एका उत्साहाच्या अखंड झऱ्याशी मी संवाद साधतोय तुमच्या सगळ्यांच्या वतीने. महाराष्ट्र सेवा संघाचे मी आभार मानतोय शेवटच्या प्रश्नाकडे जाण्याआधी. आणि ते केवळ यासाठी मानत नाही आहे की मला आजच्या कार्यक्रमाला मानधन देऊन मुलाखतकार म्हणून त्यांनी बोलावलं. मी यासाठी मानतोय की 40 वर्षांपूर्वी ज्या भागवत काकांकडून मी वक्तृत्वाचे धडे घेतलेले होते, जे माझे वक्तृत्वातले पहिले गुरु आहेत, त्या गुरुशी जाहीरपणे संवाद साधायची मला संधी मिळाली. गुरु शिष्याचा संवाद हा गुरु आणि शिष्यासाठी तर आनंददायी असतोच, पण तुमच्या प्रतिसादावरून पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे की तो इतर अनेकांसाठी सुद्धा मार्गदर्शक आणि आनंददायी ठरतो. कारण भागवत काकांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा आपण प्रवास बघितला. कुठल्याही संकटाकडे, अडचणीकडे कसं बघावं याचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी दिला. आणि त्यामुळेच मी नेहमी असं म्हणतो की अणुबॉम्बच्या संदर्भात एक न्यूक्लिअर चेन रिॲक्शन हा कन्सेप्ट सांगितला जातो. एक अणुस्फोटांची मालिका असते. भागवत काकांसारखी व्यक्ती जेव्हा काम करायला लागते तेव्हा सकारात्मक कामाच्या स्फोटांची मालिका सुरू होते की त्यांचं काम बघून आणखी 4 लोकांना प्रेरणा मिळते. नामजोशीनं ते भागवत काकांसारख्या अनेकांसाठी लागू ठरतं. कारण इतका वेळ आपण सुरुवातीला वझे सरांनी सांगितलं तसं भागवत कथाच ऐकत होतो. आजच्या काळातली ही भागवत कथा होती आणि तिचा फायदा आणि लाभ कसा मिळायचा आहे तेही वझे सरांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. तो आपण सगळे घेणारच आहोत. बाबा आमटे म्हणतात, सुखेच माझी मला बोचती, साहसास मग सीमा नसती, नवीन क्षितिजे सदा खुणवती, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव. ह्या जिद्दीने वयाच्या 80 नंतर एक संस्था उभी करून ती समर्थपणे पुढे नेणं आणि ती पुढेही अक्षय चालू राहील याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं काम आनंद भागवत या व्यक्तीने केलेलं आहे. आणि त्यांच्या आयुष्यातला आनंद त्यांनी आपल्या सगळ्यांबरोबर वाटून घेतलेला आहे. तुमच्या आता ह्या संस्थेचे पुढचे प्रकल्प काय आहेत ते सांगा. सांगतो तुम्हाला की जसं वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये आमचं काम चालत राहील. चांगली गोष्ट अशी आहे की CSR फंडिंग आमच्याकडे खूप चांगलं येत आहे. सुरुवातीला आम्हाला खूप प्रयत्न करायला लागायचे, पण आता ते काम उभं राहिलं किंवा महेंद्र सारख्याने आम्हाला ते अवॉर्ड दिलं किंवा इंटरनॅशनल अवॉर्ड करता महेंद्रची निवड झाली, तर महेंद्रवालांनी त्यांना सांगितलं की फंडिंग भरता आलं काम सगळं वसुंधरांनी केलंय, त्यामुळे आमच्या डायरेक्ट ते अवॉर्ड म्हणजे इंटरनॅशनली त्या स्टेजवरती त्यांना जायला मिळालं. तर हे सगळं होत राहील, कारण ते होत राहायला पाहिजे. ते अजून खूप मजल मारायचे, पण समग्र परिवर्तनाकडे आमचं लक्ष आहे. एक गोष्ट मला मान्य करायची वाटते आणि त्याच्यात एक आव्हानाचा पण भाग आहे की कॉर्पोरेट फंडिंग आमचं वाढत आहे. मी स्वतः सिनर्जीवरती विश्वास ठेवतो. समविचारी माणसं, समविचारी संस्थांनी एकत्र आलं पाहिजे. मी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवतो, लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवतो. नाम फाउंडेशन मला फार मोठ्या आता 28 तारखेला त्यांच्याबरोबर आमची एक मीटिंग आहे. ते आम्हाला मशिनरी देतात. ज्यांच्याकडनं जे मिळेल ते बरं का, असं मिळून हे काम उभं सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी हो. तर आम्हाला समाजाचा सपोर्ट पाहिजे. तो असा पाहिजे की मला माहिती आहे या ठिकाणी येणारी माणसं देणगीदार आहेतच, त्यांना देणगी द्या असं म्हणायची मला आवश्यकताच वाटत नाही. पण तुम्ही 10 लोकांशी बोलू शकाल का? आज तुम्ही जे ऐकलं, आज तुम्ही समजून घेतलं, हे आता कसं आहे माहिती आहे का, हे काय म्हणू आपण त्याला, सोशल मीडियाचं युग आहे. मल्टिप्लिकेशन, व्हायरल करणे हे काम तुम्ही करू शकता. त्याचं कारण असं आहे की आम्हाला जो CSR फंड येतो ना, तो एखादा प्रोजेक्ट करता खर्च होतो.
त्याच्यात आम्ही काही टक्के जास्त घेतो, पण ते सुद्धा फ्री प्रोजेक्ट खर्च आहे, आमचा भेऱ्या आहे, त्या गावची भेट आहे, तिथलं सोशल इकॉनॉमिक सर्वे आहे, टेक्निकल सर्वे आहे, सुपरविजन आहे, ह्याच्यामध्ये हे सगळे जातात. पण आमचं ऑफिस आहे, आमचा ऑफिस स्टाफ आहे, फील्डवरती डिव्होटेडली काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत, त्याला पोट आणि संसार आहे. त्याने आम्ही काहीतरी आमच्या एकही कार्यकर्ता नोकरी म्हणून ते करत नाही, श्रद्धेने परमेश्वरी कार्य आहे असं समजून निष्ठेने काम करतो. म्हणून तो सकाळी 7 वाजता उपलब्ध असतो, रात्री 11 वाजता पण मला उपलब्ध असतो. या सगळ्यांच्या घरी माझं जाण्या. मला असं म्हणायचंय की समाजाने आम्हाला अधिक पैसा दिला, याला क्राऊड फंडिंग असं म्हणतात. तर आम्ही गतीने वाढावा, म्हणजे प्रगती हा शब्द मला समजू शकतो, मी हा शब्द गतिमान प्रगती असा वापरतो. या गतिमान प्रगतीने करायला तुमचा फार मोठा वाटा असू शकतो. तुम्ही मेंबर होऊ शकता, कार्यकर्ते होऊ शकता, स्वतः देणगीला होऊ शकता. पण मी असं म्हणतो, तुम्ही 10 देणगीला कार्य निर्माण करत. मला देणगी देणाऱ्या माणसां म्हणजे देणगी गोळा करणाऱ्या माणसांची पण आता गरज आहे. आणि मला माहिती आहे चांगलं काम तुम्ही केलं ना तर देणगीदार भरपूर आहे. मला सांगा 35 पुरस्कार मला मिळाले कसे होतो ना, काम बघून ते पुरस्कार मिळाले. लोक देणगी देतात ना हे सत्पात्री दान आहे असं मानून देतात. एक फक्त लोकसत्तामध्ये एक लेख आला, सर्वकारी सर्व 17.5 लाख रुपये गोळा झाले. आता मध्यंतरी त्या सर्व रिपोर्ट केलं, त्याच्यातनं रिपीट बोर्ड होऊनच तयार झालं. चांगलं कामाचं अप्रिशिएट करणारी उदंड माणसं समाजात आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. मला एक आवडती म्हण आहे, आपल्या सगळ्या म्हणी फार अर्थपूर्ण असतात. बोलणाऱ्याचे चुरमुरे करतात, न बोलणाऱ्याचे मोतीचूर खपत नाही. आमच्याकडे मोतीचूर आहेत. तुम्ही सगळेजण मला 50 ठिकाणी जर बोलणार तर मोतीचूर सगळ्यांना खायला मिळते. मला वाटतं आज या सभागृहातून जाताना वसुंधरा संजीवनी मंडळाचे सदिच्छा दूत म्हणून आपण प्रत्येकजण काम करायचा संकल्प मनाशी केला तर काकांना जे अपेक्षित आहे ते आपल्याला करता येईल आणि या संघटनेसाठी आणखी मदतीचे असंख्य हात निर्माण करता येतील. याच नोटवरती आपण हा कार्यक्रम इथे थांबूया. मुलाखत संपलेली आहे. नंतरही काकांशी गप्पा मारता येतील आणि स्नेहभोजनाची पुन्हा एकदा आठवण.